मंडळी, लाडक्या बहिणीचे 14व्या हप्त्याचे एक अपडेट महत्त्वाचे आता आपल्या समोर आलेले आहे. ज्याच्यामध्ये जो 14वा हप्ता आहे लाडक्या बहिणींचा, तो साधारण ऑगस्ट आत्ता संपला. ऑगस्ट संपून आता आपला चालू झालाय सप्टेंबर. सप्टेंबरचा आता एक निम्मा सप्टेंबर तरी संपला असं आपण म्हणूयात. पण तरीही लाडक्या बहिणीचे एक 14वा हप्ता जो आहे, तो फार वेळ लागलेला आहे त्या हप्त्याला आणि तो आता हप्ता कधी येणार? अनेक जण म्हणतात, की आमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. काही जण म्हणतात आमच्या खात्यावर आलेलेच नाहीत. पण जे नाही आलेले ते अनेक जण आहेत, की आमच्या खात्यावर पैसे आले नाहीत असं त्यांची संख्या भरपूर आहे. तर आता त्यांच्या सगळ्या खात्यावर पैसे कधी येणार आहेत लाडक्या बहिणींच्या? आणि हा 14वा हप्ता खरंच आलेला आहे का? की ह्याच्या काही अफवा आहेत किंवा ह्याची तारीख कधी डिक्लेअर झालेली आहे सरकारने केलेली, हे सगळं आपण आता डिटेल ज्याची काही सगळी ए टू झेड सगळी माहिती ती आपण आता या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटला मी हे पण सांगणार आहे, की ज्या कुठल्या महिलांचे हप्ते कायमस्वरूपी आता बंद झालेले आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत मंडळी तुम्ही नक्की पहा. नमस्कार, मी विक्यान, तुम्ही पाहताय मंडळी विशेष भारी. मंडळी, काय आहे, की साधारण आत्तापर्यंत 13 हप्ते लाडक्या बहिणीचे हे सगळ्यांच्या तुमच्या खात्यावर जमा झाले होते लाडक्या बहिणींच्या. आता याच्यामध्ये काय झालं, की हे सगळे हप्ते जर पाहिलं तर थोड्या फरकानं असे तुमच्या खात्यावर जमा झाले होते. पण जो तुमचा आता 14वा हप्ता आहे. आता गणपती गेले, सगळं झालं. गणपती होऊन आता 1 महिना उलटला. परत ऑगस्ट संपला. ऑगस्ट संपून थोडेसे गणपती होते. त्या मधल्या काळात असं वाटलं, की अनेकांना हप्ते येतील. त्याच्यामध्ये परत ती पीएम किसान योजना वगैरे होती किंवा नमो किसान योजना होती. या सगळ्यांचे हप्ते चालू होते सरकारच्या तर्फे. तर याच्यामध्ये लाडकी बहीण कुठेतरी मागे पडते का काय असं वाटत होतं. कारण अनेक लाडक्या बहिणी असे म्हटले, की ऑगस्ट संपला, सप्टेंबर निम्मा संपत आला. आता आज साधारण एक 12 तारीख वगैरे तारीख आहे आज सगळी. मग हे सगळं जर पकडलं ना, आमच्या खात्यावर पैसेच नाहीयेत. पण तरी या सगळ्या लाडक्या बहिणीच्या अपडेटमध्ये आदिती तटकरेंनी एक असं ट्विट सुद्धा काल केलं, की आता लाडक्या बहिणीसाठी आम्ही एक लाडक्या बहिणीच्या सरकारी खात्यावर आम्ही आता एक निधी जमा करतोय. साधारण 334 कोटींचा तो निधी होता आणि ऑफिशियली आता त्यांनी तो निधी जमा केलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणीचा हा एकूण मंडळी 14वा हप्ता हा तुमच्या खात्यावर येणार आहे. आता हा 14वा हप्ता ज्यांच्या खात्यावर येणार आहे त्यांना तो मिळणारच आहे. पण कुणाकुणाच्या हा लाडक्या बहिणीचा हप्ता खात्यावर येणार नाही, तर ज्या घरामध्ये, कारण गेल्या काही महिन्यापूर्वी किंवा काही महिने सोडा, गेल्या काही दिवसापूर्वी अगदी लाडक्या बहिणीची अपडेट अशी समोर आली होती, की साधारण 26 लाख बहिणी आणि त्याच्याही आता आणखीन संख्या ती वाढत चालली. 26 लाख हप्ता आकडा हा जुना झाला. त्याच्याही पुढे आता आकडा तो गेलेला आहे. साधारण 27-28 लाखापर्यंत तो गेलेला आहे. इतक्या बहिणींना लाडक्या बहिणीच्या या सगळ्या तुमच्या योजनेतनं आता पूर्णपणे वगळलेला आहे. तर का वगळलेला आहे? एकाच घरामध्ये 2 व्यक्ती लाभ घेत आहेत. कुणी सरकारी योजनेचा लाभ घेतंय तरी सुद्धा आहे किंवा त्याचा जो वयोगट आहे 18 ते 65 साधारण. तर तुमच्या 65 ज्या वयाच्या पुढच्या पण महिला त्याच्यामध्ये थोडासा त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेतात असं सरकारच्या एकूण संशोधनांना कळलं होतं. मग ह्या बहिणींना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे. 18च्या आधीच्यांनाही वगळण्यात आलेलं आहे. काही पुरुष त्यात घुसले होते आणखीन मध्ये, म्हणजे महिलांच्या ह्याच्यामध्ये सगळं करून योजनेचा लाभ घेत होते. अनेक सरकारी कामं करणारे लोक होते. खूप जण याच्यामध्ये होते. ह्या सगळ्यांना वगळत हळू-हळू हा निधी आता 14व्या हप्त्याचा कमी होत आलेला आहे आणि तो साधारण आलाय 334 कोटी रुपयाचा. त्या दरम्यान सगळा आहे. आता ह्याच्यामध्ये या सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार नाहीयेत आणि तुमचा जो 14वा हप्ता आहे, तो आता द्यायला सुरुवात झालेली आहे. काल अनेकांना असं म्हणजे कालच्या दिवसापासून असं सगळ्यांना वाटतं, की आमच्या खात्यावर काही पैसे आलेले आहेत. पण बहुतांश 90% महिलांना अजून पैसे आलेले नाहीयेत. तर ते तुमचे साधारण निधी आदिती तटकरेंनी हा जमा केलेला आहे लाडक्या बहिणीच्या सरकारी खात्यावर. तो आता ह्या दिवसापासून आता निधी तुम्हाला तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होईल. कदाचित सरकारचं असं म्हणणं असू शकतं, की हा जो एक साधारण पितृपंधरवडा आहे किंवा हा सगळं जे काही गोष्टी झालेल्या हे सगळं थोडंसं पुढं ढकलून साधारण देवी वस्तायत त्या आसपास तुम्हाला तो खात्यावर पैसे जमा होऊ शकतात किंवा त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला एक सरप्राईज सरकारच्या तर्फे हे लाडक्या बहिणीचं तुम्हाला मिळू शकतं. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं, की लाडक्या बहिणीचे कुठल्या लाडक्या बहिणींचे पैसे तुमचे मिळणार आहेत आणि कुठल्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीयेत. आणि ज्या 14व्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, तो 14वा हप्ता तुम्हाला लवकरच आता तुमच्या खात्यावर जमा होईल. तो कधी होईल? एकतर नवरात्रीच्या आसपास तुम्हाला सरकार सरप्राईज देऊ शकतं किंवा थोडासा नाहीच अगदी काही गडबड असेल तर सरकार तुम्हाला ह्या दिवसात सुद्धा मधल्या तुम्हाला देऊ शकतं पितृपंधरवड्याच्या ह्या काळामध्ये. तर या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आता काळजी करू नका. 14वा हप्ता तुमच्या लवकरच खात्यावर येईल. कारण सरकारनं ऑफिशियली त्याचा निधी हा सरकारी खात्यावर आता जमा केलेला आहे लाडक्या बहिणी योजनेचा. तेव्हा तुम्हाला मंडळी या लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.